नाशिक एसीबीच्या याच कार्यालयाने आजवर अनेक मोठे मासे गळाला लावलेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिखलीकरवरील कारवाईने तर संपूर्ण देशाचं लक्ष नाशिकच्या अधिकाऱ्याकडे लागलं होतं। माजी पुरवठा अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा विविध कार्यालयातील लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या। मात्र कायद्याच्या चौकटीत त्यांना दोषी ठरवण्यापुरते सबळ पुरावे एसीबी सादर करू शकली नाही। कारवाईचा आढावा घेतल्यास निर्दोष सुटलेल्यांची संख्या जास्त आहे। चालू वर्षात आतापर्यंत 30 सापळे टाकण्यात आले। त्यापैकी 7 जणांनी लाच घेतल्याचं सिद्ध झालं, तर तब्बल 23 जण निर्दोष सुटले। 2015 मध्ये 93 सापळे लावण्यात आले होते, त्यात 67 जण निर्दोष सुटले, तर अवघे 26 गुन्हे सिद्ध झाले। 2014 मध्ये 43% गुन्हे सिद्ध झाले, 2013 मध्ये 18%, तर 2012 मध्ये 15% गुन्हे सिद्ध झाले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी एसीबीच्या कार्यालयात गेल्यावर अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला। एसीबीचे आधीचे डीजी प्रवीण दीक्षित स्वतः कॅमेरासमोर वाईट द्यायचे। आता नव्याने बदलून आलेल्या डीजी साहेबांची पॉलिसी माहीत नसल्याने प्रतिक्रिया देता येणार नाही असं उत्तर अप्पर अधीक्षक देत आहेत। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयाचं अधीक्षक पदही रिक्त आहे। न्यायालयात जे काही सादर केलं जाते त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ हे अँटी करप्शन करतात की काय अशी लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे। अँटी करप्शनने या संदर्भात आत्मपरीक्षण करून याच्यात पकडलेल्या लोकांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या संदर्भात विचार करणं आवश्यक आहे। केवळ नाशिकच नाही तर राज्यभरात हीच परिस्थिती आहे। 2016 मध्ये मुंबईमध्ये 31 सापळे रचण्यात आले, त्यापैकी एकही सिद्ध झाला नाही। ठाण्यात 11 प्रकरणात 2, नागपुरात 27 प्रकरणात 4, पुण्यात 71 पैकी 21 प्रकरणात गुन्हे सिद्ध झाले। या विभागाच्या कारभाराकडे भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी कारभाराचे गोडवे गाणाऱ्या सरकारनं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।